सांगत जाणार आहे. रेकॉर्डिंग सांगत जा. त्यानंतर इथे खाली काही क्रमिका दिल्या आहेत, त्यांच्या पदामधील काही नियम आढळतो का ते पहा. दोन क्रमिकामधील साम्य शोधा. दोन क्रमिकामधील साम्य शोधायचं. क्रमिकाच्या पदामधील काही नियम आढळतात का ते पाहण्यासाठी पुढे दिलेली मांडणी पहा आणि पुढील पानावरील चौकटी भरा. पुढील पानावरच्या चौकटी भरायच्या. तर बघा 1 4 7 नाही का, 1 4 7 10 13 ही क्रमिका आहे. त्यानंतर ही दुसरी आहे, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी. तर इथे पुढील पानावरचं आपल्याला काय भरायचंय, चौकटी भरायच्या. या क्रमिकेमधील संबंध शोधू. जसं आता पहिली क्रमिका 1 4 7 10 13 यामधील संबंध शोधण्यासाठी त्यासाठी केलेले विचार पाहू. तर बघा 1 नंतर किती आलं, 4 आलं. 4 नंतर 7 आलं. 1 नंतर किती आलं, 1 नंतर 4, 4 नंतर समानंद दामोदर यांनी आपल्याला दिलेले आहे 10, त्याच्या 10 नंतर किती आहे, भाषणाचे जे विचार आहेत ते सर्वांनी आत्मसात केलेले आहे. त्यानुसार आपण सर्वांनी वागण्याचा प्रयत्न. आवाज येत आहे. आजच्या जे 22 प्रतिज्ञा दिलेली आहे त्या 22 प्रतिज्ञेप्रमाणे आपण आचरण करण्याची गरज आहे. त्यानुसार वागण्याचा प्रयत्न आपण थोड्या प्रमाणामध्ये सर्वांनी करूया अशी आजच्या दिवशी अपेक्षा मी व्यक्त करतो. माहिती म्हणून मी प्रत्यक्षात विनंती करतो की घरातला आवाज येत. हा सर, ते आदर्श अँड्रॉइड ब्लू डॉट. हा घरात सर आदर्श आहे सर. आदर्श आहे सर. ते म्यूट कर बेटा, म्यूट तुझ्या. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक. हा असं म्यूट करून ठेव. ठीक आहे. आता बघा इथे बघा, तर हे जे संबंध आहे आपल्याला शोधायचा आहे. आता बघा ही क्रमिका जी आहे 1 4 7 10 13 इथं लिहिलं. आपण शब्द शोधायचे याच्यातला आपल्याला 1 त्यानंतर 4 7 10. ठीक आहे. आता बघा ह्या 1 मध्ये काय केलं, प्लस केलं. तर किती प्लस केलं, 3 प्लस केले. 3 प्लस केले तर इथं काय मिळाले आपल्याला, 4. या 4 मध्ये 4 मध्ये जेव्हा 3 आपण प्लस करतो तेव्हा इथं 7 मिळतं. त्यानंतर या 7 मध्ये किती प्लस केले, 3 प्लस केले की 10 मिळतं. मग या 10 मध्ये 3 प्लस करायचे. मग इथं काय मिळेल आपल्याला, 13 मिळेल. 13 13 इथं किती मिळेल, 13. ठीक आहे. मग इथं काय लिहायला लागेल आपल्याला, हे जसं इथं 10 लिहिलं प्लस 3 13, इथं 13 लिहायला लागेल नाही का. इथं प्लस 3 आणि इथे इथं प्लस साइन इथे द्यायची, प्लस 3 ही नाही साइन द्यायची. ठीक आहे. मग इथे 13 प्लस हे किती झाले, 3 16 नाही का. मग समोरची संख्या इथं काय लिहायची, 16. हो सर. हा, आणि इथे 16 प्लस 3 इथं सर्कल मध्ये प्लस 3 नाही का. मग हे इथं किती आहे, 16 प्लस 3 19 येईल आहे की नाही. इथं 19 19. ठीक आहे. मग हे 19 इथे घ्यायचे. परत ह्या 19 मध्ये काय करायचं, प्लस करायचं, 3 प्लस 3 करायचं आहे की नाही.
मग इथं किती येईल 19 प्लस 3 22 22 2 याला चौकट घ्यायची. हे बघा 22 नाही का, असं तुम्हाला करता येईल पुढे, आहे की नाही? हो सर. हे करता येईल ना. ठीक आहे. आता हो सर. आता ही क्रमिका घ्या 6 12 18 24. 6 12 18 24 याच्यातला संबंध शोधायचा. 6 12 18 24 बघा 6 12 18 24. तर इथे हा हे 6 नंतर 12 आलं, 12 नंतर 18 आलं, 18 नंतर 24 आलं. ते 12 कसे आले, तर हे जे 6 होते या 6 मध्ये 6 मिळवले, नंतर 12 मिळालं. त्यानंतर या 12 मध्ये किती मिळवल्यानंतर 18 येते, तर 6 मिळवले की 18 येते. 18 मध्ये परत किती मिळवले 6, इथं 24 आले. मग इथं काय करायला लागेल आपल्याला आता 24 मध्ये 6 मिळवायचे. शाबास 24 अधिक 6 प्लस या चौकटीत. मग 24 आणि 6 किती झाले, इथं काय येईल 30 30 आहे की नाही. परत इथं या चौकटीत काय येईल 30 अधिक 6. इथं काय येईल मग 36 आहे की नाही. परत इथं काय येईल 36 अधिक 6 36 अधिक 6 या चौकटीत येईल 36 अधिक 6. आणि इथं किती येईल मग 42 किती येईल 42. त्यानंतर काय करायचं 42 हे 42 घ्यायचे, त्याच्यात काय करायचे 6 मिळवायचे नाही का. मग आता हे किती झाले, इथं किती येईल 48 नाही का. लक्षात आलं ना, लक्षात आलं का रे. हो सर. हा मग असं हे वाढत जाईल, हे लक्षात येईल. त्यानंतर आता बघ हे 3 आहेत 3 आहेत 3 3 3 3 आहे. ह्या 3 मध्ये किती मिळवले की 3 मिळते 0. ह्यात परत हे 3 इथं घेतला, ह्या 3 मध्ये 3 हे 3 इथं घेतला, परत त्याच्यात 0 मिळवला, 3 अधिक 0 3. परत हा 3 घेतला, त्याच्यात 0 मिळवला 3 आलं. हे 3 घेतलं, परत हे 3 अधिक काय येईल 0 बरोबर 3 आहे की नाही. परत 3 अधिक 0 इथं काय येईल 3. अशा पद्धतीने लक्षात येईल. त्यानंतर बघा हे 4 आहे 16 आहे 64 आहे. हा तर या 4 वरून 16 कसे आले, तर या 4 ला काय केलं 4 ने गुणलं तर 16 आलं. परत 16 घेतलं, या 16 ला किती ने गुणलं 4 ने गुणलं 64 आलं. आता काय केलं, या 64 घेतला, या 64 ला 4 ने गुणलं किती येईल 128 नाही का. 12 4 चौक नाही 4 चौक 16 6 हा गुणाकार 4 चौक 16 6 चला 1. त्यानंतर साइन चौक 24 आणि 1 25 म्हणजे 256 25 5 आहे 256. मग इथं काय येईल 256. इथं काय येईल 256 हा गुणिले 4. परत या 4 ने 256 ला गुणायचं. 4 गुणिले 6 साइन चौक 24 4 नाही का. साइन चौक 24 4 हातच्याले 2. त्यानंतर 4 पंचे 20 आणि 2 22 हातच्याले 2 आणि 4 2 8 8 आणि 2 6 आहे की नाही. परत या 1024 इथे काय येईल आता 1024
24, त्याला 4 ने गुणायचं, ती संख्या इथं लिहायची, परत ती संख्या इथं घ्यायची, त्याला 4 ने गुणायचं. म्हणजे इथे काय केलेलं आहे, प्रत्येक संख्येला ह्या आधीच्या संख्येला 4 ने गुण, त्यानंतर आधीच्या संख्येला 4 ने, आधीच्या संख्येला 4 ने, असं 4 ने काय केलं इथं गुणत गेलं किंवा मल्टिप्लाय केलं गेलं. त्यानंतर पुढे बघा, आता इथे किती आहे, -1, किती आहे, -1. या -1 मध्ये -1 मध्ये -0.5 मिळवलं, -0.5 मिळवलं, तर ते किती आलं, -1.5. त्याच्यात -1.5. हा, परत -1.5 इथे लिहिला, त्याच्यात प्लस -0.5 मिळवलं, इथं -2. परत त्या -2 मध्ये -0.5 मिळवला, -2.5. परत इथे याच्यामध्ये -0.5 मिळवला, तर इथे किती येईल मग, -3. -3 येईल, -3 येईल, आहे की नाही. त्यानंतर इथं काय येईल, -3 मध्ये मिळवले, काय मिळवले, -0.5. हा, मग इथं किती येईल, -3.5. -3.5, आहे की नाही. ठीक आहे, जम्मा काय करत आहे, लक्षात आलं. त्यानंतर इथे 1चा घन आहे, इथं 2चा घन आहे, इथं 3चा घन. तर येथे 1चा घन 1, 2चा घन किती येते, 8, आणि 3चा घन 27, आहे की नाही. त्यानंतर इथे काय येईल, 4चा घन, त्यानंतर पुढे 5चा घन, 6चा घन, आहे की नाही. तर येथे क्रमिका 1, 2, 3, 5 यांच्यामधील आधीच्या पदातील पदात ठराविक संख्या मिळून पुढचे पद मिळते, हे साम्य आहे. तर बघा, क्रमिका 1, 2, 3 आणि 5, एक आधीच्या पदात एक संख्या मिळवली, 2 मध्ये आधीच्या पदामध्ये संख्या मिळवली, 3 मध्ये आधीच्या पदामध्ये एक विशिष्ट संख्या मिळवली. त्यानंतर 5 मध्ये इथे विशिष्ट संख्या मिळवली, 4 मध्ये संख्या मिळवलेली नाही. आधीच्या पदात ठराविक संख्या मिळून पुढचे पद मिळते, हे साम्य आहे. या प्रकारच्या क्रमिकांना अंकगणिती श्रेणी म्हणतात. तर बघा, 1, 2, 3 आणि 5 ह्या प्रकारच्या ज्या संख्या आहेत त्यांना अंकगणिती श्रेणी म्हणायची. यांना काय म्हणायचं, अंकगणिती श्रेणी. आता चौथं जे उदाहरण आहे आणि जे 6वं उदाहरण आहे, असं किंवा चौथं जे उदाहरण आहे, चौथी ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, चौथी अंकगणिती श्रेणी नाही, चौथी अंकगणिती श्रेणी नाही. या क्रमिकेमध्ये आधीच्या पदाला ठराविक संख्येने गुणून पुढचे पद मिळते, या प्रकारच्या क्रमिकांना भूमिती श्रेणी म्हणतात. या प्रकारच्या क्रमिकाला काय म्हणायचं, भूमिती श्रेणी. याला भूमिती श्रेणी म्हणायचं, अंकगणिती श्रेणी नाही म्हणायचं. त्यानंतर उदाहरण 3 जे आहे, 6 उदाहरण ही क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही, तसेच ती भूमितीय श्रेणी सुद्धा नाही. ही अंकगणिती श्रेणी नाही आणि भूमिती श्रेणी नाही आहे. ठीक आहे. तर अंकगणिती श्रेणी कशाला म्हणायचं, आधीच्या पदामध्ये विशिष्ट संख्या जर मिळवली, आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळते, अशा क्रमिकेला अंकगणिती श्रेणी म्हणायचं. ठीक आहे. आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून जेव्हा पुढचे पद मिळते, त्या क्रमिकेला अंकगणिती श्रेणी असं म्हणायचं. ठीक आहे. चौथ्या नंबरची अंकगणिती श्रेणी नाही, तर ती काय आहे, भूमिती श्रेणी आहे. आणि 6व्या क्रमांकाची जी आहे, ही 6व्या क्रमांकाची जी श्रेणी आहे
ती अंकगणिती श्रेणी नाही आणि भूमिती श्रेणी नाही. ठीक आहे, थोडं लक्षात आलं तुमच्या? हो सर. आता यावर्षी आपण अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला फक्त अंकगणिती श्रेणी शिकायची आहे, भूमितीय श्रेणी शिकायची नाही आहे. ठीक आहे, तर आपण फक्त अंकगणिती श्रेणीचा विचार करू. खाली काही क्रमिका दिल्या आहे, प्रत्येक क्रमिकेतील पुढील 3 पदे शोधायची आहे. ठीक आहे, इथे काही क्रमिका आहे, याच्यात पुढचे 3 पदे शोधायची. हा, जसं इथे 100 आहे, इथे 70, इथे किती झाले 40, इथे 10, पुढे किती येईल 10. बघा पुढचं पद काय होत आहे, इथे आधीच्या पदामधून किती वजा केला की 70 मिळालं? 30 वजा केले, बरोबर आहे. आता या 70 मधून 30 वजा केले की 40 मिळाले. 40 मधून 30 वजा केले तर 10 मिळाले. आता हे पद शोधण्यासाठी आपल्याला 10 मधून 30 वजा करावं लागेल, नाही का? मग 10 मधून 30 गेले तर बघा, आता या दोन संख्येमधला फरक कितीचा आहे? हे 10 आहे. हा, या दोन संख्येमधला फरक 20 चा आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे, म्हणून वजा. म्हणून पुढचं पद काय मिळेल? -20, नाही का? ठीक आहे, आता 3 पदे शोधायची आहे ना. आता आपल्याला काय करावं लागेल? पुढचं पद -20 घ्यावं लागेल. हा, त्यामध्ये काय करावं लागेल? -30 करावं लागेल, बरोबर. आता बघा, हे दोन्ही वजा असल्यामुळे काय करतो आपण? वजा साइन घेतो आणि यांची बेरीज करतो, आहे की नाही? दोन्ही वजा असल्यामुळे वजा, यांची बेरीज किती झाली? 50 झाली. मग इथे पुढचं पद काय येईल? आता इथे कॉमा -50. आता काय करायचं? त्याच्या पुढचं शोधण्यासाठी -50 करायचं आणि त्याच्यामध्ये काय मिळवायचे? सॉरी, वजा करायचे -30. मग आता इथे बघा -80, आहे की नाही? याची बेरीज करायची, वजा घ्यायचं आणि यांची बेरीज करायची. आता इथे कॉमा काय येईल? -80. हे लक्षात आलं का तुमच्या? हे समजलं का रे? आता इथे बघा, -7 आहे, त्यानंतर -4, -2, 2. मग इथं काय दिसत आहे? -4 आहे, त्याच्यातून किती गेले? 3 गेले ना? -3. -3, -7, हो सर. -3, -4. बघा, हे कसं येईल? -7, हे वजा आहे. त्यानंतर +3. हा, आता बघा, 1 अधिक आहे, 1 वजा आहे. अशा वेळेस त्या संख्येतला फरक लिहितो आपण, 4चा आहे, आणि मोठ्या संख्येची साइन देतो, -4. ठीक आहे, मग इथं काय केलं? -4 मध्ये परत 3 मिळवली. हा, मग आता या दोन संख्येमधला फरक कितीचा आहे? 1चा आहे आणि मोठ्या संख्येची साइन मायनस आहे, म्हणून -1. ठीक आहे, आता या -1 मध्ये किती मिळवले? 3 मिळवले. आता इथे या 2 मधला फरक कितीचा आहे? 3 आणि 1 मधला फरक 2चा आहे आणि मोठ्या संख्येची साइन प्लस आहे, म्हणून हे 2, म्हणून इथं 2 आलं. आता परत काय करायचं? इथं 2 घ्यायचं, त्याच्यात 3 मिळवायचे, किती आले? 5. हा, म्हणून इथली पुढची संख्या किती येईल? 5 आहे. हा, 5. त्यानंतर आता या 5 मध्ये किती मिळवायचे? 3 मिळवल्यानंतर किती होईल? 8. हे 8 आहे कशी? हे माऊस न काढताय इथं 8. त्यानंतर परत काय घ्यायचं? या 8 मध्ये 3 मिळवायचे, +3.
किती झाले? 8 आणि 3 11. 11. इथं कॉमा 11. ठीक आहे. पुढचे 3 पदे शोधायची ना. ठीक आहे, हे 3 पदे. त्यानंतर इथे 4 आहे, 4 आहे, 4 आहे. तर काय येईल इथे? 4 अधिक 0 आहे. 4 अधिक 0 4. परत हे 4 घ्यायचं. 4 अधिक 0 बरोबर 4. 4 अधिक 0 अशा पद्धतीने हे पुढं काय 4 4 4 आहे की नाही? लक्षात आलं तुमच्या? हे समजलं का हो रे? सर. हो सर. बघा काय हो सर. तुमच्या घरातला आवाज आहे त्याने करा ना, म्यूट करा ना. म्यूट समजत नाही, म्यूट करायचं. घरातला आवाज येत नाही त्यामुळं. माझ्या घरातला यायला का तुम्हाला आवाज? मीटिंग काढू का मग? रिमूव्ह करू का रे? कोण आहे तो? अँड्रॉइड ब्ल्यू कोण आहे ते? अँड्रॉइड ब्ल्यू काय नाव आहे ते? सर आदर्श. आदर्श म्यूट करून ठेव ना तुझा मोबाईल. घरातला आवाज यायला ना. कार्यक्रम चालू आहे सर, केला ना म्यूट. म्यूट कर ना तुझा मोबाईल. म्यूट करू. डाव्या बाजूला नाही का? हा, असं म्यूट करायचं. आता येत नाही असं करायचं. तर बघा, दिलेल्या क्रमिकेमधील पुढील पदे शोधण्यासाठी काय केले आहे ते पहा. पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद. ठीक आहे. आता इथे 100 आहे. हे 70 आले तर काय केले? 100 मधून 30 वजा केले इथे, नाही का? लक्षात आलं? लक्षात आलं का रे? हो सर. हा. त्यानंतर हे हो सर. 40 झालं. मग हे 70 आहे. 70 मधून 30 वजा केले. नंतर यात आता इथं 30 वजा केले, इथे 30 वजा. आता 40 मधून 30 वजा करा, 10 मिळतील. 10 मधून 30 वजा केले 20. हे आपण पाहिलं वाटते नाही काय? हे आपण ते हे करून पाहिलं नाही का? हाताने लिहून पाहिलं. तर वरील संख्यांच्या प्रत्येक यादीमधील प्रत्येक पद आधीच्या पदाच्या विशिष्ट संख्या मिळून तयार झाली आहे. 2 क्रमांकागत पदामधील फरक कसा आहे? स्थिर आहे. इथे बघा, 2 क्रमगत पदामधील फरक कसा आहे? स्थिर आहे. क्रमगत म्हणजे एका पाठोपाठ येणारे. क्रमगत काय? एका पाठोपाठ येणारे. तर इथे यांना क्रमगत पदे म्हणायचं. तर बघा, ही जी क्रमगत पदे आहे याच्यातला फरक किती आहे? 30 आहे. याच्यात फरक 30 म्हणजे क्रमगत पदामधील फरक कसा आहे? स्थिर आहे. सर माईक बंद करायला कोणाचा? आदर्श सर. आदर्श. त्याला सांगितलेलं कळत नाही का? त्याला काढून टाकू का मग? काय ते? सर त्याने आता केला सर अनम्यूट. हा, 10 मिनिट आहे रे. ठीक आहे, 10 मिनिट घेऊ मग संपू. हा सर. हॅलो. हो सर. हो सर. हा सर. ठीक आहे, डबल त्याचा आवाज आला की त्याला काढून टाकतो. हो सर. हो सर. हे झालेलं वाटतं. तर इथे क्रमगत पदामधील फरक स्थिर असतील त्याला सामान्य फरक म्हणायचं किंवा सामायिक फरक म्हणायचं. आणि हा फरक डी अक्षराने दर्शवितात. दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही 2 पदामधील कोणत्याही 2 क्रमगत पदामधील फरक चालू आहे बाबा.
tn प्लस 1 मायनस tn स्थिर असेल तर त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी अशा म्हणतात. अशा श्रेणीत tn प्लस 1 मायनस tn इज इक्वल टू d हा सामान्य फरक असतो. तर बघा, जेव्हा दोन क्रमागत पदामधील फरक कसा आहे, सामायिक असेल किंवा स्थिर असेल, त्यांना काय म्हणायचं, अंकगणिती श्रेणी म्हणायचं. आणि तो कशाने दर्शवायचं, डी अक्षराने दर्शवायचं. तर इथे समजा T1 1 आहे, T2 a प्लस डी आहे, T3 a प्लस डी प्लस डी. म्हणजे आधीच्या पदामध्ये काय मिळवलं, जो साधारण फरक आहे तो मिळवायचा. आधीच्या पदामध्ये काय मिळवायचं, आधीच्या पदामध्ये काय मिळवायचं, साधारण फरक मिळवायचा. जसे की आता बघा, पहिलं पद ए आहे, तर दुसरं पद कसं मिळते, तर पहिल्या पदामध्ये हे साधारण फरक हे डी मिळवायचं, सामान्य फरक डी मिळवायचा. त्यानंतर तिसरं पद कसं मिळतं, तर हे जे दुसरं पद आहे ए प्लस डी आहे की नाही, ए प्लस डी मध्ये परत डी मिळवायचा. म्हणजेच काय झालं, ते ए प्लस डी 2d हे तिसरं पद झालं. म्हणजे पहिले पद ए आणि सामान्य फरक डी असलेल्या अंकगणिती श्रेणी कशा लिहायच्या, ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d. पुढची काय येईल, ए प्लस डी. सर आवाज येत नाही सर. येत नाही का आवाज? येत नाही आहे सर, अडकत येत आहे सर. अडकत येत आहे. आता येत आहे सर. आता येत आहे सर. हॅलो हॅलो, माईक आवाज येत आहे सर. येत आहे का रे? हो सर, हो. ठीक आहे. तर बघा, इथे हे पहिलं पद ए आहे, त्यानंतर साधारण फरक डी आहे, म्हणून पहिलं पद ए लिहायचं आणि पहिल्या पदात साधारण फरक डी मिळवायचा. ठीक आहे. दुसरं पद कसं येईल, ए प्लस 2d, तिसरं ए प्लस 3d, चौथं काय येईल, ए प्लस 4d, ए प्लस 4d आहे की नाही, अशी असते. अंकगणिती श्रेणी संबंधी काही उदाहरणे पाहू. आता अंकगणिती श्रेणीची काही उदाहरणे बघू. त्याच्यासाठी अंकगणिती श्रेणीची काही उदाहरणे पाहू. आता आरिफ आहे ना, आरिफचं उदाहरण दिले. आरिफने दर महिन्याला 100 रुपयाची बचत केली. प्रत्येक महिन्याला किती बचत केली त्याने, 100 रुपयाची. एका वर्षातील प्रत्येक महिन्याकर एकूण बचत खालील प्रमाणे असेल. महिना बघा, पहिल्या महिन्याला 100 रुपये, दुसऱ्या महिन्याला किती रक्कम झाली, 200, तिसऱ्या महिन्याला 300 झाली. म्हणजे आधीचा महिना प्लस 100 आहे की नाही, चौथ्या महिन्याला हे 300 आणि त्या महिन्याचे 100 400, पाचव्या महिन्याला 500 झाले, 6व्या महिन्याला 600. अशा पद्धतीने 12 महिन्याचे किती झाले, त्याचे 1200 रुपये. तर प्रत्येक महिन्यातील बचत दाखवणाऱ्या संख्या अंकगणिती श्रेणीत आहेत. तर इथे एकूण बचत दाखवणाऱ्या संख्या आहेत त्या अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. म्हणजे 100, 200, 300, 400, 500, 600, 700. तर ही जी आहे ना, ही एकूण बचत झाली त्या महिन्याची आहे की नाही. चौथ्या महिन्याची एकूण बचत किती झाली, 400 रुपये नाही का. तर प्रत्येक महिन्यातील एकूण बचत दाखवणाऱ्या संख्या ह्या अंकगणिती श्रेणी आहेत. मग 100, 200, 300, 400, 500, 600 ह्या अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी कसं ओळखायचं, दोन क्रमगत पदे घ्यायची. कोणती दोन क्रमगत पदे, जसे की हे दोन क्रमगत पदे घेतली, याच्यातला जो फरक आहे तो कसा आहे, 100चा आहे. त्यानंतर या दोन पदामधला फरक 100, ह्या दोन पदामधला फरक 100. मग क्रमगत पदामधील फरक जेव्हा स्थिर असतो त्याला काय म्हणायचं, अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. ठीक आहे, हे लक्षात आलं का तुमच्या, म्हणायचं. त्याला अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर खाली काय दिलेलं आहे बघा, अशा पद्धतीने 1, 2, 3 उदाहरणं दिलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं सोडवलेली उदाहरण दिलेली आहे.
तर आपला थोडस टाइम होत आलेला आहे. किती? 4 मिनिट आहे. आता दुसऱ्या उदाहरणामध्ये प्रवीण मित्राकडून किती आहे? 10,000 रुपये उसने घेतले आणि दरमहा 1,000 रुपये फेड करायचे आहे. तर प्रत्येक महिन्यात फेडायची राहिलेली रक्कम खालील प्रमाणे असेल. बघा, त्यानं 10,000 रुपये घेतले, त्यानंतर दुसऱ्या महिन्याला त्यानं दरमहा 1,000 रुपये फेडायचं ठरलं. मग त्यानं 10,000 मधून 1,000 दिले. मग त्याच्याकडे शिल्लक किती राहिले? 9,000. परत 1,000 दिले, किती शिल्लक 9,000. राहिले? 8,000. परत 1,000 दिले, 8,000. 7,000 राहिले. 5 अशा पद्धतीने त्याला ही जी फेडायची रक्कम आहे की नाही, म्हणजे प्रत्येक महिन्यात फेडायची राहिलेली रक्कम ही अंकगणित श्रेणी झाली. 10,000, 9,000, 8,000, 7,000, 6,000, 5,000 अशा पद्धतीने ही काय झाली? अंकगणित श्रेणी झाली. ठीक आहे. त्यानंतर पाचचा पाडा म्हणजे 5वे विभाज्य संख्या पहा. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आहे की नाही, ही सुद्धा काय होईल? अंकगणित श्रेणी होईल. तर वरील उदाहरण 1 आणि 2 अंकगणित श्रेणीची शांत पदे आहेत. बघा, 1 आणि 2 यामध्ये काय होतं? तिथे ते थांबतं आहे की नाही, इथं 12 नंतर नाही आहे पुढे श्रेणी. आणि इथे त्याचे पैसे फुटल्यानंतर तिथे काय झालं? 0 पैसे राहिले त्याच्याकडे, मग पुढे वाढणार नाही. परंतु हे जे तिसरं उदाहरण आहे, तर इथे 5च्या पटीतील ज्या संख्या आहेत, आता इथं 65 होईल, 70 होईल, 75 होईल, 80, 85, 90. तर हे तिसरं उदाहरण जे आहे ना, अंकगणिती श्रेणी ही कशी आहे? अनंत आहे. यामध्ये ही प्रोसेस थांबणारी आहे का? नाही आहे. ही अंकगणिती श्रेणी नाही. हा. त्यानंतर हे लक्षात ठेवायचं, हे जे आता आपण शिकलो त्याच्यातला हा भाग आहे. त्यानंतर काही सोडविलेली उदाहरणं आहेत है की नाही. तर सोडविलेली उदाहरणे आपण उद्याच्या तासिकेला बघू. तर ठीक आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे का शिकवलेलं? हो सर. शिकवलेलं समजत आहे सर्वांना? हो सर. ठीक आहे. आवाज येत आहे व्यवस्थित? निशांत आहे, वैभव आहे, हो सर. ब्रह्म प्रसाद आहे, आणि हे कोण आहे? आपला हे आदर्श. बाकी हे शीतल गेली वाटते, तिचं नेटवर्कचा प्रॉब्लेम. धनश्री आली नाही का? धनश्री आली होती सर. नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. तर ठीक आहे, आता आपण राहिलेला भाग उद्या घेऊ. आता हे जे आपण शिकलो की नाही, हो सर, त्याची रेकॉर्डिंग पाठवल्यानंतर परत ते रिवाइज करायचं आणि ते बुक वगैरे वाचत राहायचं. हो सर. आता आपल्याला वेळ कमी आहे. परीक्षा कसे ऑनलाईन होऊ शकतात, किंवा मग वेळेवर समजा लस वगैरे आली तर मग ऑफलाईनही होतील, पण ते सांगता येत नाही. तर आपली तयारी ठेवायची पूर्ण. ठीक आहे. आणि काही समजत नसेल तर सांगायचं. ठीक आहे, थांबू मग आपण इथे. हो सर. गुड नाईट सर. गुड नाईट सर्वांना. गुड नाईट सर. शुभरात्री. गुड नाईट सर. बाय. ओके. गुड नाईट.